वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघड। 5 गुन्ह्यांची उकल, 45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सदर बाजार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत आरोपींना जीरबंद केले। या कारवाईदरम्यान जबरी चोरीसह एकूण 5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून 45,500 रुपयांक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 30 जून 2026 रोजी पहाटे 4:30च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील रामवाडी सिमेंट गोडाऊनजवळील तिकीट काउंटर येथे फिर्यादी स्वप्नील सुभाष उपळकर वय 35 राहा मित्रनगर शेळगी सोलापूर यांना 3 अनोळखी इसमांनी अडवून त्यांच्याकडील रिअलमी कंपनीचा सुमारे 10,000 रुपयांक किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच फिर्यादीला धमकावत खिशातील 6,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 539/2026 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 309(2), 309(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेमप्रकाश गायकवाड वय 20 राहा पटवर्धन चाळ वांगी रोड सोलापूर याला ताब्यात घेतले। कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला। तपासादरम्यान समीर अकबर पटेल वय 21 राहा थोरली इराणा वस्ती सोलापूर व नैतिक वसंत जाधव राहा सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे यांची नावे निष्पन्न झाली। समीर पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून नैतिक जाधव हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या कारवाईत आरोपींकडून 5,500 रुपये रोख रक्कम व सुमारे 40,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 45,500 रुपयांक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच आरोपींकडून जबरी चोरीसह एकूण 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर एम राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉक्टर प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 विजयालक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सपोनी राहुल सावंत तसेच त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली।